आपण बघत आहात वेगवान शेती. वेगवान शेती या चॅनलच्या माध्यमातून मी मारुती जगदने आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत शेतीमालाचे भाव. काल देखील साधारण 1500 ते 1700 माल या ठिकाणी वाहने दाखल झाली होती. कालचा कांद्याचा भाव साधारण 1400, 1500, 1550 पर्यंत दाखल झालेला होता. आणि आजचे काय भाव आहे ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. आणि पुढील अपडेटसाठी आपण वेगवान शेती या चॅनलला लाईक करा, शेअर करा. नांदगावच्या बाजार समितीमध्ये साधारण 1500च्या आसपास ही आजची आवक आलेली आहे. मोठ्या प्रमाणात कांदा आलेला आहे. शेतकरी देखील या ठिकाणी उभा आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरवरती थांबून कांद्याच्या निलावाच्या प्रतीक्षेत आहे. निलाव मात्र सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात भाव जाणून घेणं हे उत्सुकतेचं झालेलं आहे. नाव सांगा. काशीनाथ कारगरी नांदी. बरं, काय कसं आहे कांदा, काय भाव गेला तुमचा? गोणी 2200 रुपये, गोणी 10-26. औषधाचे काय भाव? कांदे 1100. दाखवा बरं कांदा. सांगा कांदा दाखवा आम्हाला तुमचा. काय परवडत नाही 900 रुपयानं, काय परवडणार आहे? बोला दादा. बोला दादा. काय कुठून आलेत बाबा तुम्ही? हा बोला. बाळासाहेब सूर्यकांत पवार, वानगाव टाकळी. 1380. दादा काय भाव गेला आजचा तुमचा कांदा? 1050. 1050 ने गेला आहे का? बोला दादा. आवडी हा कांदा 1050 रुपये गेलेला आहे या मार्केटमध्ये, नांदगाव मार्केट कमिटीमध्ये. बरं. तर हे बघा, इतका कांद्याला एकरी 50,000 रुपये खर्च असून फक्त 1000 रुपये 1050 गेलेले आहे. तर शेतकऱ्याला तोडमोल भावाने माल विकावा लागतोय. मार्केटला आवक जादा झालेली आहे, परंतु मागणीचा जे शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो खर्च निघत नाही. शेती कांदे अजिबात परवडत नाही एक शेतकऱ्याला, अशी आवाज. शास्त्रीनगर हे कांदे 1300 रुपये गेले. नांदगावच्या बाजार समितीमध्ये साधारण 1500च्या आसपास ही आजची आवक आलेली आहे. मोठ्या प्रमाणात कांदा आलेला आहे. शेतकरी देखील या ठिकाणी उभा आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरवरती थांबून कांद्याच्या निलावाच्या प्रतीक्षेत आहे. निलाव मात्र सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात भाव जाणून घेणं हे उत्सुकतेचं झालेलं आहे. नाव सांगा. काशीनाथ कारगरी नांदी. बरं, काय कसं आहे कांदा, काय भाव गेला तुमचा? गोणी 2200 रुपये, गोणी 10-26. औषधाचे काय भाव? कांदे 1100. 1255, 1260 सिग्नल. थँक्यू. ते सांगा. काय जायला रे? 1150. द्या ना. काय म्हणतं कांदा?
बोला दादा. 2100 रुपये गोणी झाली 10-26ची. कांद्याचे भाव याचे 1100 1200 आणि औषधाचे भाव पुढे गेले. काय परवडणार शेतकऱ्याला, काय नाही परवडणार. हं? काय करायचं? आजचे काय भाव गेले तुमचे कांदे? 1100 1300 रुपये गेले. आमचे 1300 कांदे रुपये गेलेले, गेले. हिरामन गौतम सरोदे जळगाव खुर्द. बरं, काय भाव गेले? 1050 रुपये कांदे गेलेले. 1050. तर सरकारच्या या निर्यात बंदी चालू या धोरणामुळे शेतकऱ्याला अतिशय फटका बसतोय. एका एकराला साधारण 12,000 रुपये लागणीचे आणि 12,000 रुपये काढणीचे व 10,000 खताचे, औषधं फवारणी 5,000, असा एकूण 50,000 रुपये खर्च येतो. उत्पन्नाच्या तुलनेमध्ये, खर्चाच्या तुलनेमध्ये द्यावे व शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा द्यावे ही शेतकऱ्याच्या वतीने प्रार्थना. पेला तुमचा कांदा आजचा 1300 रुपये 1300 रुपये का? जोडके काय भाव गेला कांदा तुमचा? 1300 रुपये 1300 रुपये. बोला दादा, काय भाव गेला तुमचा कांदा? कुठून आले होते? काय नाव? काय भाव गेलाय आजचा कांदा तुमचा? 200 रुपये गेले. कुठून आले होते तुम्ही? 900 गेले 900. कांदा तुमचा 900 रुपयाने गेलात. कुठून आले होते तुम्ही? वडाळीवरून आले का? काय नाव? योगेश नंदन. भाव गेला आजचा कांदा? 1071. कुठून आले होते तुम्ही? काय नाव तुमचं? दादा 1056 रुपये गेले. बर, कुठून आले दादा तुम्ही? उखरी ओखरीवरून. काय नाव? बंडू आत्माराम बागुल. हां, बोला दादा. बाबासाहेब शंकर गायकवाड. बर, काय भाव गेला आजचा कांदा? 1124. 1124 रुपये गेला. हो. क्वालिटीचा माल आहे बा. हा, क्वालिटीचा. बोला. हा, सरकारने निर्यात खुली केली पाहिजे हो साहेब. आता निर्यात खुली केली पाहिजे हा, असं. सगळी महागाई वाढली, मग काय शेतकऱ्याला निर्बंध काढला इथे. बर, मग कांदा आजचा काय भाव गेलाय तुमचा? आता 1200 राहिले फक्त. 1200 गेलाय का? बोला दादा. माझं नाव दत्तू जगन्नाथ पल्लाळ, राहणार हिरेनगर, नांदगाव तालुका. इडून हिरेनगर 8 किलोमीटर आहे. तर मी कांदा घेऊन आलो आहे. 1140 रुपये कांदा गेला आहे. 1140 रुपये कांदा गेले हो. गुणी 2100 रुपयाला गुणी. मग 2100ला जर ही गुणी भेटतीये तर मग या खताची गोणी 2100 रुपयाला. 2100 रुपयाला खताची गुणी, ती बी 40 किलोची. 40 किलो. हो, 50 होती तर 40 किलो. आता काय आहे, मंत्री लोक मोठे मोठे झाले, त्याच्यामुळे ताण नाही राहिला. आणि 100 किलोचा कांदा 1200 हा, रुपये. 1200 रुपये. म्हणजे 15 वर्षापूर्वी हा कांदा जो 1200 विकत होता, हॅलो. आज मी तोच विकतोय. हा, फोन केला होता का? म्हणजे शेतकरी हा कुठंच बसत नाही. आणि सरकारमुळे नाही काही गोष्टी याला सरकार जामीन द्या. तुमची अपेक्षा आहे? याच्या करता आहे ना, तिने काहीतरी केलं पाहिजे. काय 2 दिवस असं तर 2 दिवस असं. आपल्याला सरकारपर्यंतच पोहोचवायचं आहे, त्यासाठीच आपण हे सगळं करतोय. त्याच्यामुळे आहे ना, मग नावीलाच होऊन जाऊ राहिला आमचं. 99 रुपये 1099. 1099 जय बालाजी करा. चला पटकन. चला, कॅरेटला 100 रुपये. कॅरेटला 100 रुपये प्रति क्विंटल. चला याला बोला. 1099. म्हटलं असं त्यांची एफडी जमा आहे मध्ये अजून बरं का. 1281. सरला करून घ्या 1100. पण लोटले 1100. 2 रुपये डबल. 11 11 20 11 25 डबल 30 रुपये. 31 35 40 1 50 51 11 55 56 60 रुपये 165 66 11 66 70 रुपये 71 75 81 91 90 1190 1190 रुपये श्रीनाथ 1171 दादा काय म्हणता? बोला राधाकिशन, बोला. माझं नाव राधाकृष्ण भिलुरे. हा, 1171 रुपये गेला आपला कांदा. 1171. अरे वा, क्वालिटीचा माल आहे तरी हा भाव तुम्हाला. कमीच गेला. बरं बरं बरं.
काय भाव गेला? 930. हा, सांग नाव सांग दादा. काय भाव गेला कांदा तुमचा? आज मार्केट कमिटीमध्ये प्रचंड प्रमाणात आवक झाल्यामुळे वाहने लावण्यासाठी दाटीवाटी होते बा. कांदा तुमचा 1151 गेला 1151. 1151 गेला काका बरं, कुठून आले तुम्ही? डोंगरून आलो बोला दादा, काय कांदा तुमचा आजचा कसा गेलाय? 1150 कुठून आले तुम्ही? तांबेवाडी. काय नाव तुमचं? प्रकाश तांबे. दादा तुम्ही बोला, नाव सांगा तुमचं. काय भाव गेला तुमचा कांदा? 1153. पावती दाखवा. बोला माऊली, काय म्हणता? 1140 गेला. 40 रुपये भाव गेला. कुठून आले तुम्ही? तांबेवाडी. आंबेवाडी. नंबर पण गाववाडाळी काय भाव गेला? 1150. बोला, शेतकरी दादा. शेतकरी वडे बुद्रुक येथील उपस्थित सर्व शेतकरी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा आणलाय. कांद्याचे भाव मनासारखे मिळत नाही, तरी आमची क्वालिटी चांगली असताना सुद्धा 1224 रुपये दर गेलेला आहे. नाव सांगा दादा. किशोर कोणते कुठून आले तुम्ही? बरं, काय भाव गेला आजचा? 1330. 1330. हा, 1330 रुपये. बरं, पोस्ट बांधगाव. बोला, आजचा कांदा काय भाव गेलाय तुमच्याकडचा? 1200 गेले का? तुम्ही हो दादा, तुमचा काय भाव गेला? 800 रुपये गेले का? कोणाचे कांदे 800? बाबा नाव सांगा बाबा. काय भाव गेला कांदा? 850 रुपये गेलाय का? हा, रेडी. काय भाव गेलाय? 850 रुपये. कुठून आले तुम्ही? चिंचवीर.